सन्माननीय व्यासपीठ, सन्माननीय महापौर सर, सर्वप्रथम तर मी प्रशासनातर्फे आयुक्त साहेबांनी सांगितलेल्या अतिशय उदात्त या धोरणाचं मी स्वागत करतो की अत्यंत महत्त्वाची आणि दैनंदिन गरजेसाठी लागणारी जी वस्तू आहे आणि त्याच्या मेंटेनन्ससाठी प्रभाग समिती ड मध्ये आपण केलेलं हे निश्चित स्वागतार्ह आहे. परंतु तरीसुद्धा काही एक महत्त्वाचे मुद्दे मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो. साहेब, मुळात ढोबळ अंदाजपत्रक असा शब्द वापरला आहे. त्याचं कारण काय? म्हणजे जर असं असेल की आपल्याला तब्बल 2.5 कोटी रुपये त्याच्यावरती खर्च करायचा आहे, तर मग या परिस्थितीमध्ये ही जी काही शौचालय आहेत याचं काही डिटेल एस्टिमेट किंवा त्याचं काही ऑडिट असं आपल्याकडे उपलब्ध नव्हतं का किंवा नाहीये का? म्हणजे 2.5 कोटी, मग आधी आत्ता सांगण्यात आलं 1.60, मग उद्या ते अजून वाढेल. तर अशा पद्धतीचं याचे डिटेल एस्टिमेट का नाही, हा पहिला प्रश्न आहे. त्याच्यानंतर 10 वर्षाचा कालावधी सुद्धा गेलेली काही आपल्याकडे शौचालय जसं आपण सांगितलं, जी शौचालय ग्रामीण भागातली असतील किंवा ज्या काही ग्रामपंचायती झालेल्या आहेत त्याच्यामध्ये पूर्वीपासून होती, तर ह्या सगळ्या ज्या जुन्या शौचालयांवरती ज्या पद्धतीनं आपण खर्च करणार आहोत याचं स्ट्रक्चरल ऑडिट झालंय का? कारण जर ही खूप जुनी असतील आणि जर पडझडीला आलेली असतील तर त्याच्यावरती आपण दर महिन्याला किंवा दर वर्षाला हा जो काही खर्च करणार आहोत, हा खर्च जो फुकट गेला तर याची जबाबदारी काय? या नागरिकांच्या पैशाची जी उधळण होऊ नये याकरता ही अत्यंत एक आणखीन महत्वाची सूचना मला मांडायची होती. तिसरा महत्वाचा असा मुद्दा आहे की साहेब, हा दुहेरी एक प्रकारे खर्च आहे असं माझं मत आहे. कारण या शौचालयांच्या दैनंदिन साफसफाईसाठी आणि या दैनंदिन साफसफाई बरोबर त्याची जी रखरखाव आहे याच्यासाठी देखील आपण कंत्राटदार नियुक्त केलेले आहे, बरोबर?